मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील 11 नंबरचा धडा आपले घर व पर्यावरण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला त्यातलं अ आहे, पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेल? योग्य ठिकाणी बरोबर अशी खूण करा, त्यामागचे कारण लिहा। तर इथे चित्र दिलेले आहे। तर यामध्ये पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य आहेत त्याच्या समोर आपल्याला बरोबर अशी खूण करायची आहे। तर योग्य घर हे आहे। आता हे घरच का योग्य आहे त्याचं सुद्धा आपल्याला कारण लिहायचं आहे। कारण पर्वतीय प्रदेशात पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो, तसेच थंडी व वाऱ्याचे प्रमाण जास्त असते। पर्वतीय प्रदेशातील जमीन उंच व सखल असते, पूर्णपणे सपाट नसते। त्यामुळे या भागामध्ये लहान व पक्के बांधकाम असलेली घरेच योग्य असतात। पुढचा प्रश्न आहे आ, बहुमजली घर बांधताना मुख्यतः कोणते साहित्य वापरतात? योग्य पर्याय निवडा। तर इथे 3 पर्याय दिलेले आहे। तर त्यातला बरोबर पर्याय आहे क, बहुमजली घर बांधताना मुख्यतः लोखंड, सिमेंट, वाळू आणि विटा असे साहित्य वापरतात, म्हणून या उत्तराचा हा पर्याय बरोबर आहे। प्रश्न दुसरा, घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्रधानक्रम द्याल? तर इथे त्यांनी आधी दिले आहे आराम, रचना आणि हवामान। तर याचं बरोबर उत्तर आहे हवामान, आराम आणि रचना। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरणपूरक आहेत त्यांची यादी करा। तर तुमच्या घरामध्ये कोणत्या कोणत्या बाबी पर्यावरणपूरक आहेत त्या तुम्हाला इथे लिहायच्या आहेत। प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं। तर मी इथे उत्तर लिहित आहे, लाकडापासून बनवलेल्या वस्तू, मातीची भांडी, हवा खेळती राहण्यासाठी मोठ्या खिडक्या, शोसाठी लावलेली कुंडीतील रोपे। अशा पर्यावरणपूरक वस्तू सर्वांच्याच घरात असतात। याच्या व्यतिरिक्त तुमच्या घरात दुसरी एखादी पर्यावरणपूरक अशी गोष्ट असेल तर तुम्ही ती सुद्धा नक्की लिहा। पुढचा प्रश्न आहे, घरातील कोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो? उत्तर, घरातील दिवे, पंखा, टीव्ही आणि लाईटवर चालणारे इतर साहित्य। घरातील लाईटचा वापर करून चालणाऱ्या सर्वच वस्तू आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो। प्रश्न चौथा, बांधकामाच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण आढळते? उत्तर, बांधकामाच्या ठिकाणी जल प्रदूषण, माती प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण या प्रकारचे प्रदूषण आढळते। मुलांनो, स्वाध्याय सोडवण्यासाठी या व्हिडिओची तुम्हाला नक्कीच मदत होईल। असेच इतरही धड्यांचे स्वाध्यायाची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याही धड्यांचा स्वाध्याय तुम्ही अभ्यासा
आणि अभ्यास करत राहा। असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।